नमस्कार. दासबोध निरूपण मालिकेतील आज हा 14वा भाग. मागच्या श्लोकात आपण त्या गोष्टीपर्यंत आलो, तो गोष्टीचा शेवट केला होता. पण त्या सगळ्या निष्कर्ष समर्थ पुन्हा पुढच्या ह्याच्यात सांगतात. 3ऱ्या दशकातील हा 5वा समास आहे. भगवत भजना वाचुनी चुके आहे जन्मयोनी. गेले तारुण्य गेले बळ, गेले संसारीचे सळ, वाता आता झाले सकळ शरीर आणि संपत्ती. जन्मवरी स्वार्थ केला तितकाची व्यर्थ केला, कैसा विषम काळाला अंत काही. जन्म अवघा दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ, म्हणून या तत्काळ स्वहित करावे. भगवत वचना वाचुनी चुके नाही जन्मयोनी, तापत्रयाची जाचणी सांगिजेल पुढे. श्रोत्यांच्या मनावर आपला उपदेश नीट ठसावा म्हणून अनेकदा संतांना तो पुन्हा पुन्हा सांगावा लागतो. शिवाय श्रोत्यांचे अनेक वर्ग असतात. काही श्रोत्यांना भावार्थ पटकन समजतो, काहींना थोड्या वेळाने समजतो, तर काही श्रोत्यांना वक्त्याने तात्पर्य काढून स्पष्टपणे तो सांगितल्याशिवाय उमगत नाही. शाळेमध्ये चांगले गुरुजी शिकवताना सर्वात ढ विद्यार्थ्याला समजेल इतके सोपे करून सांगतात. इथे तर प्रपंचात रममाण होणाऱ्या संसारी माणसाला देहसुखाचे खोटेपण सांगायचे व पटवून द्यायचे. म्हणूनच त्या चांगल्या गुरुजीप्रमाणे समर्थ चारही समासातील गोष्टींचे तात्पर्य सार रूपाने 5व्या समासाचा उपसंहार करताना पुन्हा स्पष्ट करून सांगत आहेत. ते म्हणतात की या गोष्टीवरून व त्यातील प्रपंचातच सर्व सुख शोधणाऱ्या माणसाच्या म्हातारपणी होणाऱ्या अवस्थेवरून श्रोत्यांनी बोध घ्यावा. विषय वासनांच्या पूर्तीसाठी आयुष्य घालवताना तुमचे तरुणपण संपून वार्धक्य येते. शरीरातील शक्ती आणि जीवनातील उत्साह क्षीण होऊन जातो. जवळचा पैसा अडका संपून जातो. अशा तऱ्हेने शरीर आणि संपत्ती यांची पूर्ती वाताहत होऊन जाते. आयुष्यभर ज्या गोष्टींचा स्वार्थ केला तो सर्वच वाया जातो आणि शेवटी अंतकाळ जवळ आल्यावर सर्वच बाबतीत विपरीत परिस्थिती येते. सुखासाठी आटापिटा करून शेवटी दुःखच पदरात पडते आणि मग यमयातनेची भीती वाटू लागते. थोडक्यात जन्म हेच पुढे भोगाव्या लागणाऱ्या दुःखाच्या व परिस्थितीच्या भीषण चटक्याचे मूळ आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाने हे सत्य ओळखावे. त्यातून सुटका मिळण्यासाठी जो एकच मार्ग आहे त्याची म्हणजेच परमेश्वर भक्तीची कास धरावी. भगवंताला शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. मानवी आयुष्याचा प्रारंभ गर्भावस्थेत होतो. तेव्हाच्या कठीण अवस्थेत जीवाला त्रास होत असतो. अगदी तसाच त्रास आयुष्याच्या अंतकाळी म्हणजे म्हातारपणात पुन्हा येतो आणि तेव्हा जन्माला येणाऱ्यामुळे होणारा पश्चाताप म्हातारपणी पुन्हा होऊ लागतो. या सर्व दुःखावर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आत्मज्ञानाने सुटका करून घेणे हाच एकमेव उपाय आहे आणि त्यासाठी भगवंताची भक्ती करून त्याची कृपा प्राप्त करून घेणे हाच एकमेव मार्ग आहे. ही मुक्ती मनुष्यजन्मातच प्राप्त करून घेणे शक्य आहे. अन्य योनीतील जीवांना ती शक्यता नाही. म्हणून मनुष्यजन्म मिळाल्याचे आपण सर्वांनी भक्ती करून आणि त्यायोगी मुक्ती मिळवून सार्थक करून घ्यावे हे समर्थांचे परोपरीने सांगणे आहे. इथे ती गोष्ट आणि तो निष्कर्ष संपतो आणि आता पुढचे 3ऱ्या दशकातले 6, 7 आणि 8 या समासांचा एक समुच्चय आहे, एक गट आहे. 3 प्रकारचे ताप जे माणसाला भोगावे लागतात ते संबंधी समर्थांचं निरूपण या 6व्या समासापासून चालू होतं. त्रिविध तापे पोळला तोची एकी अधिकारी झाला. तैसा संसार दुःखविला, त्रिविध तापे पोळला तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. एक ताप आध्यात्मिक, दुजा तो अधिभूतिक, तिसरा अधिदैविक ताप जाणावा. देह इंद्रिय आणि प्राण यांचेनी योगे आपण, सुखदुःखे सिणे जाण या नाव आध्यात्मिक. देहामधून जे आले इंद्रिये प्राणे दुःख झाले, ते आध्यात्मिक बोलिले तापत्रे. श्री दासबोधाच्या 3ऱ्या दशकातील 6, 7 आणि 8 या 3 समासांचा एक समुच्चय आहे. मनुष्याला जन्माला आल्यानंतर त्याला सुखाबरोबर दुःखही भोगावे लागते. अशा भोगाव्या लागणाऱ्या दुःखांचे 3 प्रकार मानले गेले आहेत. पहिला प्रकार म्हणजे शरीर आणि इंद्रिय यांचे आजारपण, रोग आणि विकलता यामुळे भोगावे लागणारे दुःख, ज्याला आपण रोजच्या भाषेत शरीर दुःख म्हणतो. यालाच वेदांतात आध्यात्मिक ताप असे म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे जगातील इतर माणसे, पशु पक्षी प्राणी यांच्यापासून भोगावे लागणारे त्रास आणि दुःख, त्याला वेदांतात अधिभौतिक ताप असे म्हणतात.
दुःखाचा तिसरा प्रकार म्हणजे मानवाने जिवंतपणी केलेल्या पापपुण्यामुळे म्हणजे बऱ्या वाईट गोष्टीमुळे त्याला मृत्यूनंतर भोगावे लागणारे दुःख व यातना त्यांना अधिदैविक ताप असे म्हणतात. या तिन्ही तापांना मिळून त्रिविध ताप किंवा तापत्रयी म्हटले जाते. या तीन समासांच्या मागील सूत्र असे आहे की जो माणूस जीवनामध्ये या त्रिविध तापामुळे कष्टी होऊन दुःख पावतो तोच त्यांच्यातून सुटण्याचा विचार करून परमार्थी होण्यासाठी लायक ठरतो. या तिन्ही प्रकारच्या दुःखांची, क्लेशांची आणि त्रासांची माहिती समर्थांनी या समासामध्ये क्रमाक्रमाने दिलेली आहे. यातील पहिला ताप आध्यात्मिक म्हणजे माणूस धारण करीत असलेल्या देहाला होणारे आजार व दुःखे यांचा आहे. या दुःखाचे मूळ शरीरात आहे. परमेश्वराने माणसाला सुदृढ शरीर दिले आहे, पण त्यांची नीट निगा न राखल्यास विविध रोगांनी ते जर्जर होऊ शकते. शरीरात उपयोगी पडणारे जे सर्व अवयव आहेत ते ठाकठीक असण्यामध्ये सुख आहे, पण सुख देणारे अवयव माणूस अवयवांच्या सहाय्याने सुख भोगू शकतो, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय या दोन्हीच्या आधाराने. पण सुख देणारे हे अवयव विविध रोगांना बळी पडू शकतात. असा रोग झाला तर देहाची संपत्ती असलेला तो अवयव नवीन वेदना आणि जबाबदारी बनतो. अर्थशास्त्रामध्ये ॲसेट्स टर्निंग इनटू लायबिलिटी असे म्हणतात, त्याप्रमाणे एकेकाचे शरीर व्याधीमुळे शरीर व्यथा होऊन जाते. यानंतर श्रोत्यांच्या मनावर हा आध्यात्मिक ताप कसा असू शकतो हे पूर्ण ठसावे म्हणून समर्थ शरीर व्याधींची अनेक उदाहरणे देतात. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरही चटकन सुचणार नाही इतक्या बारकाईने ते त्यांचे वर्णन करतात. खरूज, खवडे, नखुरडे, मांजरी, गोवर, देवी, व्याधी, मूळव्याधी, गालगुंड, कुष्ठ, क्षय, पांडुरोग, दमा, पोटदुखी, घसादुखी, मानदुखी हे रोग ते सांगतात. शिवाय मुरडा, अतिसार, नागिन, कावीळ, रक्तपिती, परमा, मुतखडा, अपचन, अजीर्ण, आगवण, दातदुखी, दाढदुखी, आव, अमावश, ज्वर, जलोदर अशा गंभीर रोगांचे उल्लेख करून ते सांगतात की ते सर्व आध्यात्मिक तापाचेच प्रकार आहेत. आता आपल्या इथं कोरोना चालू आहे, हा आध्यात्मिक ताप तेव्हा नव्हता समर्थांना माहिती, नाहीतर तोही उल्लेख आला असता. हे सर्व सांगण्यामागे त्यांचा उद्देश हाच आहे की ज्याला आपण आपला म्हणतो आणि प्रेम करतो तो आपला देह हा इतक्या सगळ्यांची शिकार होऊ शकतो. इतका अनित्य हा देह आहे. श्रोत्यांनी हे ध्यानात घेऊन आपल्या शरीराबद्दलचा अभिमान आणि लोभ कमी केला पाहिजे. त्याचा नाशवंत गुणधर्म लक्षात घेतला पाहिजे आणि तो जाणून अविनाशी व स्थिर अशा परमात्म्याकडे आपलं अवधान दिलं पाहिजे. ऐसा आध्यात्मिक ताप सांगता सरेना अनूप. नाना चिंतेची काजळी, नाना दुःखे चित्त पोळी, व्याधी वाचून तळमळी या नाव आध्यात्मिक. नाना व्याधी, नाना दुःखे, नाना भोग, नाना खांडके, प्राणी तळमळे शोके या नाव आध्यात्मिक. वृद्धपणीच्या आपदा, नाना रोग होती सदा, देह क्षीण सर्वदा या नाव आध्यात्मिक. ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप, सांगता सरेना अमूप दुःख सागर. ध्यास अनुभवावे लागणाऱ्या दुःखाचे वर्णन करताना पुढे समर्थ म्हणतात की पोटफुगी, खरोखर या रोगांची यादी म्हणजे एखाद्या शरीरशास्त्राच्या किंवा मेडिकलच्या विद्यार्थ्याला आठवणार नाही इतकी यादी आहे. समज सांगतात पोटफुगी, तडस, ठसका लागणे, दमा, धाप, गंडमाळा, घटसर्प असे खाण्याच्या सुखापासून वंचित करणारे रोग आहेत. याशिवाय कधीकधी आपला हातपाय मोडून जातो, कधी दुधातून चुकून शेंदूर प्यायला जाऊन आवाजाचा सत्यानाश होतो. याशिवाय कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा ही ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांचे आजार वेगळेच आहेत. कान दुखतो, फुटतो, त्यातून रक्त येतो, माणूस बहिरा होऊन जातो. नाकातील मांस वाढते, गंध येईनासा होतो किंवा सततचा खोकला व परशामुळे श्वासोश्वासही बिकट होऊन जातो. डोळ्यात फूल पडते, बुबुळे खराब होतात, खोपऱ्या रक्तस्राव होतो आणि कधीकधी दृष्टी जाऊन माणूस आंधळा होऊन बसतो. जिभेला व्रण पडतात, ती कधी झडते आणि मग बोलणेही दुरापास्त होते. त्वचेलाही खरूज, गजकर्ण, इसब, नायटा असे नाना तऱ्हेचे त्वचारोग होऊ शकतात. स्त्रियांना प्रजोत्पादनाचे कार्य असलेले त्यांना आणखीच वेगळे रोग होऊ शकतात. बरे, हे केवळ शरीराचे रोग झाले. याशिवाय शरीर चालवणारा माणसाचा जो मेंदू आहे त्यातही बिघाडून मनुष्य भ्रमिष्ठ, अर्धवट किंवा पूर्ण वेडा होऊ शकतो. त्याचे शरीर धडधाकट असूनही तो कामातून जातो.
मानवी शरीराला ग्रासू शकणाऱ्या आणि जगणे मरणापेक्षाही दुःखकारक करणाऱ्या अशा अनेक व्याधींची ही नामावळी केवळ ऐकण्या वाचल्याने आपल्याला सखेल आश्चर्य आणि खरं तर आपला धक्काच बसतो. आज मेडिकल इन्शुरन्स ही अत्यावश्यक बाब झाली आहे, पण त्या कंपन्यांनाही शरीराची पराधीनता परिणामकारकपणे सांगता येणार नाही इतक्या प्रभावीपणे समर्थ ती मांडताना पाहून त्यांच्याबद्दलचा आदर आणखी दुणावतो. खरं तर एखाद्या मेडिकल इन्शुरन्स कंपन्याच्या जाहिराती येतात ना टी व्हीवरती, त्यात कोणाला तरी हे वाचायला द्यायला पाहिजे असं मला वाटतं. शरीर प्रकृती धडधाकट असताना एवढे रोग आहेत आणि त्यातील कोणताही आपल्याला सुद्धा केव्हाही होऊ शकतो, ही केवळ जाणीवच मोठी यातनादायक आहे. ही जाणीव देण्यासाठी समर्थांनी या समाजाची योजना केली असावी, कारण ही जाणीव झाली म्हणजे शरीराहून वेगळे असे चिरंतन सुख काय आहे हे शोधण्याच्या प्रयत्नाला आपण लागू शकू असं त्यांना वाटलं असावं. या समासाचा उपसंहार करताना समर्थ म्हणतात की या रोगांची आपल्याला काळजी लागते आणि त्यापासून होणाऱ्या दुःखाने आपले चित्त व्याकुळ होऊन जाते. जर हे रोग नसतील तरी ते केव्हा तरी होतील ही चिंता सुद्धा दुःखदायकच असते. असे अनेक रोग, दुःखे, जखमा आणि त्यांचे भोग यामुळे सदैव दुःख होत असते. बरे असे रोग सुदैवाने चुकले तरी प्रत्येकाला शेवटी म्हातारपण तर येतेच आणि मग शरीर अशक्त व क्षीण होऊन जाते. या वृद्ध होण्यावर तर काही इलाज नसतो. थोडक्यात पूर्वजन्मी किंवा या जन्मात पूर्वी केलेल्या पापांचा आणि चुकांचा आध्यात्मिक ताप हा परिणाम म्हणावा लागेल आणि त्याचे कितीही वर्णन केले तरी ते कमी पडेल. असा तो न संपणारा दुःखाचा समुद्र आहे. तस्मात शरीराचे अनित्यपण व परावलंबीपण आपण जाणून घेऊन देहाचे ममत्व कमी केले पाहिजे. सर्व भूतांचे निसंयोगे सुखदुःख उपजवू लागे आधिभौतिक. आता आधिभौतिक ताप समर्थ सांगताय. दशक 3 आणि समास 7. सर्व भूतांचे निसंयोगे सुखदुःख उपजवू लागे ताप होता मनभंगे या नाव आधिभौतिक. सुसरीने ओढून नेले काते अवचित बुडाले अथवा खळाळी पडले या नाव आधिभौतिक. भिंती माळवदे पडती कडे भुयेरी कोसळती वृक्ष अंगावरी मोळती या नाव आधिभौतिक. इंगळावरी पाय पडे शिळेखाली हात सापडे धावता अडुखळे पडे या नाव आधिभौतिक. माणसाच्या शरीराला होणाऱ्या अंगभूत त्रासांची आणि व्याधींची म्हणजे आध्यात्मिक तापाची लक्षणे 6व्या समासात विशद केल्यानंतर आता 7व्या समास समर्थ आधिभौतिक तापाचे निरूपण करीत आहेत. जन्मलेल्या प्रत्येक माणसाचा जगात असणाऱ्या अन्य वस्तूंशी आणि प्राणीमात्रांशी आयुष्यभर संबंध येत असतो. या संबंधातून जो त्रास होऊ शकतो त्यालाच तापत्रयीपैकी आधिभौतिक ताप म्हणले जाते. या अन्य वस्तू अचेतन म्हणजे नदी, नाले, घरे, दारे, डोंगरदऱ्या अशा किंवा माणसे, प्राणी, पशु, पक्षी अशा सचेतन असू शकतात. या दोन्ही वर्गाकडून होणारा त्रास आधिभौतिकच मानला जातो. समर्थांचे निरीक्षण कसे बारकाव्याचे आणि दैनंदिन जीवनाच्या व्यवहारांच्या मुळापाशी जाणारे हे दासबोधा आपल्या ठायी ठायी प्रत्ययाला येते. हा समाज सुद्धा त्याला अपवाद नाही. आजच्या काळातील मेडिकल इन्शुरन्स स्पष्ट करणारा मागील समास होता, तर या समासातील आधिभौतिक ताप हे जनरल इन्शुरन्सशी सहजपणे आठवण करून देणारे आहे. जनरल इन्शुरन्समध्ये मालमत्तेचं किंवा अन्य गोष्टींचं इन्शुरन्स अशी अनेक उदाहरणे आपण सहजी कल्पनाही करू शकणार नाही अशी अनेक उदाहरणे समर्थन दिली आहेत. अशा प्राणीमात्रांच्या आणि अचल वस्तूंच्या सान्निध्यामुळे माणसाला सुख आणि दुःख दोन्ही प्राप्त होते. एखादा सज्जन मित्र भेटला तर सुख होते, तर एखादा दुष्टबुद्धी भेटला तर तो त्रास देऊन दुःखच देऊन जातो. सुख मिळाले तर आपणास आनंद उल्हास वाटतो, पण दुःख मिळाले तर मात्र मनाविरुद्ध घडून त्रास वाटतो. या वस्तुमात्रांच्या संयोगामुळे होणाऱ्या त्रासाला आधिभौतिक ताप असे नाव आहे. असं म्हणून समर्थ त्या तापाची अनेक उदाहरणे देतात. मुंगी, मुंगळा, माशी, मधमाशी, गांधील माशी, साप, नाग, विंचू, वाघ, लांडगा, कोल्हा अशा प्राणी आणि पशूंच्या दंशाने किंवा हल्ल्याने माणूस त्रस्त होतो किंवा वेळप्रसंगी मृत्यूही पावतो. पाण्याजवळ गेला तर मगरी सुस्ती ओढून नेतात किंवा पाय घसरून नदीत पडून वाहून जातो किंवा पोहायला गेला तर बुडून मरूही शकतो. कधी एखादा शत्रून हातपाय मोडतो, मारहाण करतो किंवा भोसकतो. कधी विष पाजतो, कधी डोळे काढतो तर कधी जीवसुद्धा घेतो. अचेतन वस्तूही ताप देऊ शकतात. घर किंवा भिंती पडून माणूस जायबंदी होतो.
डोंगरकड्यावरून पाय घसरून गडगडतो, तर कधी अचानक झाड पडताना त्याच्याखाली सापडतो. कधी निखाऱ्यावर पाय पडून भासतो, तर कधी दगडाखाली हात सापडतो, तर कधी धावताना स्वतःच अडकळून पडतो, कधी घोडा, उंट, हत्ती वगैरेवरून पडतो. आज हे प्राणी आपण वापरत नाही, पण त्यांच्यावेळी आलेल्या स्कूटर्स, मोटरसायकल्स, मोटारी, ट्रक्स, बसेस आणि विमानंसुद्धा त्यांच्याहीपेक्षा तापदायक ठरू शकतात. आणि त्यांच्या अपघाताने होणारे दुःख हे सुद्धा अधिभौतिकच समजले पाहिजे. म्हणजे ज्या सजीव किंवा निर्जीव वस्तूंचा संग आपण सुखकारक म्हणून करत असतो, तोच ताप होण्याची वेळ आली म्हणजे अतिशय तापदायक, दुःखदायक व शोककारक ठरू शकतो. हे आपण मनोमन जाणले पाहिजे. अधिभौतिक तापाचंच पुढे चालू आहे अजूनही. कुरूप कर्कश स्त्री क्रूर, विधवा कन्या मूर्खपुत्र ताप अधिभौतिक. नाना मंदिरे सुंदरे, नाना रत्नांची भांडारे, दिव्यांबरे मनोहरे दग्ध होती. तस्कर अथवा दावेदार, अवचिता करती संहार, लुटती घरे नेती किल्लार, या नाव अधिभौतिक. हारपे विसरे आणि सांडे, नासे गहाळे फुटे पडे, असाध्य होय कोणीकडे, या नाव अधिभौतिक. मनासारिखा नसे संसार, कुरूप कर्कश स्त्री क्रूर, विधवा कन्या मूर्ख पुत्र, या नाव अधिभौतिक. पशुपक्षी आणि प्राण्यांच्या प्रमाणे पंचमहाभातवापासूनही अनेक त्रास होऊ शकतात. अग्नी ही माणसाच्या जीवनाला अतिशय उपयुक्त शक्ती आहे. गारगोटीवर गारगोटी किंवा लाकडावर लाकूड घासून चकमकीने अग्नी निर्माण करता येतो, ही मानवी जीवनातील भौतिक ज्ञानाची पहिली पायरी मानली जाते. अग्नीच्या शोधापासून मानवी जीवनाच्या उत्क्रांतीला आणि सुधारणेला सुरुवात झाली. पण हाच उपयुक्त अग्नी रौद्ररूप धारण करून घरे, सुंदर मंदिरे, आलिशान महाल भस्मसात करतो. चुकूनही पाय पडला तर अग्नी दयामाया न दाखवता पाय भाजून काढतो. आगीने धनधान्य, कोठारे, पिके जळून राख रांगोळी होऊ शकते. ही स्थिती जल आणि वायू यांची आहे. अतिवृष्टी आणि पूर, तसेच वादळे, चक्रीवादळे आणि झंझावात यामुळे सुद्धा जीविताची व वित्ताची प्रचंड हानी होते. तरी वीज पडून घरदार आणि माणसेही भस्मसात होतात. हे निसर्गाकडून येणारे अधिभौतिक तापच आहेत. मुंबई तुंबली, कोकणात निसर्ग वादळ आलं, ओरिसात चक्रीवादळ झालं, हे अधिभौतिक तापाचेच उदाहरण आहे. माणूस हा सर्वात हिंस्र आणि क्रूर प्राणी आहे. त्यामुळे दृष्ट प्रवृत्तीची माणसेही विविध मार्गाने जीव नकोसा करून टाकतात. चोर, दरोडेखोर, लुटारू घरदार आणि पशुधन लुटून नेतात. वेळप्रसंगी हत्या करायलाही कमी करीत नाहीत. कधी दुष्टबुद्धी हितशत्रू शेतातील पीक कापून नेतात किंवा त्यांचे नुकसान करतात. समर्थांना शेतीचे उत्तम ज्ञान होते, त्यामुळे ते येथे पानमळा मीठ घालेती, म्हणजे नागवेलीच्या पानांच्या मळ्यात मीठ घालून तो नाचून टाकतात, असे उदाहरण देतात. आपण जे खायचं पान असतं त्याला नागवेल म्हणतात. त्याला ती पानं येतात आणि त्याचा मळा हा खूप सुरक्षित ठेवावा लागतो. त्याला बाजूने इतर झाडांचं कुंपण करतात आणि दृष्टीपासून सुद्धा तो वाचवा, असं आपल्याकडे एक जुनं शास्त्र आहे. काही वेळा दुसऱ्या कोणी त्रास देण्याने आपल्या स्वतःमधील सहज दोषामुळे अनेक दुःखे कशी येऊ शकतात याचे वर्णन करताना ते म्हणतात की माणूस एखादी महत्त्वाची किंवा मौल्यवान चीजवस्तू हरवतो, विसरतो, पाडतो किंवा त्याच्या हातून ती गोष्ट नाचते, फुटते, पडते किंवा कोठे ठेवले हेच विसरून जाते. त्यामुळे ती वस्तू गेल्यामुळे ताप होतो. जगामध्ये माणसाला फसवणारे आणि लुटणारे अनेक प्रकारचे लोक असतात. समर्थ संत असले तरी त्यांना अथक जनसंपर्कामुळे आणि विचक्षक बुद्धीमुळे त्या दुर्जनांचे अनेक प्रकार माहीत होते. त्यांनी तसे वर्णन या समासात केले. बुरटे चोर, उचले, भामटे, किमयागार, भुरळ घालणारे, ठग, घरफोडे, लुटारू, दरोडेखोर असे अनेक लोक माणसाची धनदौलत लंबून त्याला दुःखी करून सोडतात. अधिभौतिक तापाची अनेक उदाहरणे देताना प्रपंचात अगदी अंतर्यमापासून दुःख देणारे 3 शल्ये समर्थ सांगतात. कुरूप व भांडखोर आणि क्रूर पत्नी मिळणे, कन्येला तरुणपणीच वैधव्य प्राप्त होणे आणि मुलगा मूर्ख व दुराचारी निघणे. या तिन्हीपैकी कोणत्याही एका गोष्टीने माणसाचा संपूर्ण संसार दुःखमय होऊन जातो. हा सुद्धा घरातील माणसांचेकडून होणारा अधिभौतिक तापच असतो, असे सांगून समर्थ आपल्याला इतक्या अनंत दुःखाची मानवी जीवनात शक्यता असते हे दर्शवून देत आहेत.
ह्या शेवटच्या त्या 3 गोष्टी सांगितल्या ना, त्या समर्थांनी उभी त्याकरता योजली आहे. मनासारिखा नसे संसार, कुरूप कर्कश स्त्री क्रूर, विधवा कन्या मूर्ख पुत्र, या नाव आधी होतील. ही 3 दुःखाची आहेत की माणसाला त्यातनं सुटका कधी करून घेऊ असं होऊन जातं. संपूर्ण आयुष्याचं दुःख होऊन जातं. म्हणून समर्थ हे सगळे दाखवून आपण शरीर आणि ऐहिक गोष्टीबद्दलचं आपलं प्रेम व अभिलाषा कमी करण्याचा उपदेश करीत आहेत. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग आणि समर्थांच्या चरित्रे आपण उद्या पुढे चालू ठेवूया. अल्पचरित्र म्हणजे संक्षिप्त चरित्र. तोपर्यंत नमस्कार.